माऊली आणि एकनाथ महाराज यांच्या नमनाचे श्लोक होतील. त्यानंतर राऊतजी ओंकार साधना आणि प्राणायाम साधना घेतील. त्यानंतर भजगोविंदम या स्तोत्राचा प्रथम श्लोक आणि नंतर 20 पासून शेवटपर्यंतच्या श्लोकांचं वाचन सौ सुजाता मालशा करतील. नंतर डॉक्टर साहेब भजगोविंदम स्तोत्रावरती निरूपण करतील. आज चालेली नसल्यामुळे मनोबोधाचं निरूपण होणार नाही. आणि शेवटी सौ संपदा परेरा या आत्मषटक आणि नंतर शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता करतील. जय जय रघुवीर समर्थ. आधी श्लोक निदान. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राम जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय
जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुकाचारिके पूर्ण वैराग्य जनाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची भागवता आणले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आता राऊतजी ओंकार साधना आणि प्राणायाम साधना घेतील. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामाचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात करतोय आपण प्राण आकर्षण क्रियेने. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. जर खाली बसला असाल तर सुखासन, क्रॉस लेग, अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसलेला असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम,
सो 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 स्टॉप. आपण आता प्राणायामचा अभ्यास करूयात. मी जसं जसं इन्स्ट्रक्शन देईल त्या फॉलो करूयात. फर्स्ट एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath. बाह्य कंबक. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in Purak. Hold breath. Antarkumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out. Rechak. नॉर्मल ब्रिदिंग. हा एक राऊंड झालेला, आणखीन 2 राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट सुरू करूया. Stop, exhale. Hold breath. बाह्य कुंभक. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in. Hold breath. Antarkumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out. Rechak. One last round. Exhale. Ardhapurak. Breathe in, breathe out. Stop, exhale. Hold breath. बाह्य कुंभक. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in Purak. Hold breath. Antakumbhak. 1, 2, 3. Slow breathe out. Rechak. आता आपण प्राणायामाचा अभ्यास करूयात. सुरुवातीला आपण 5 ओंकार घेणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, 1 मिनिटाचं ध्यान, त्याच्यानंतर 2 ओंकार. आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं आहे, राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी ओंकारातला मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओके. ओंकार हा घंटानादेसारखा दीर्घ असावा, तिलाच्या धारेसारखा अखंड असावा आणि शंखनादासारखा गंभीर असावा. चला तर सुरू करूयात. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. ओम
पूरक शांत शांत शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर दोन भुवयाच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञाचक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. Try to visualize some size bright flame in between eyebrows where Ajna Chakra is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करीत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होय. परत एकदा 2 वेळा ओंकार. एक्झेल. घर्षण निघतो पूरक. पूरक दर्शन. जी ऊर्जा आपण ओंकार साधन आणि प्राणायामच्या अभ्यासातून मिळाली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हाताने चेहरा कप करूया. हरि ओम. भज गोविंदम. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रुंकरणे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भगवद्गीता किंचिदधीता गंगाजललवकणिका पीता सकृदपि येन मुरारिसमर्चा क्रियते तस्य यमेन न चर्चा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुनरपि जननं पुनरपि मरणं
पुनरपि जननी जठरे शयनम् इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते रथ्याकर्पटविरचितकण्ठ पुण्यविवर्जितपन्थ योगी योगनियोजितचित्तो रमते बालोन्मत्तवदेव भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कस्त्वं कोऽहं कुत आयातः कामे जननी को मे तातः इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते त्वयि मयि चान्यत्रैको विष्णुर्व्यर्थं कुप्यसि मय्यसहिष्णुः सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं सर्वत्रोत्सृज भेदाज्ञानं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ मा कुरु यत्नौ विग्रहसन्धौ भव समचित्तः सर्वत्र त्वं वाञ्छस्य चिराद्यदि विष्णुत्वं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कामं क्रोधं लोभं मोहं त्यक्त्वात्मानं भावय कोऽहम् आत्मज्ञानविहीना मूढास्ते पच्यन्ते नरकनिगूढाः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते गेयं गीता नाम सहस्रं ध्येयं श्रीपतिरूपमजस्रं नेयं सज्जनसङ्गे चित्तं देयं दीनजनाय च वित्तं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सुखतः क्रियते रामाभोगः पश्चाद्धन्तशरीरे रोगः यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुञ्चति पापाचरणं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते पुनरपि रजनी पुनरपि दिवसः पुनरपि पक्षः पुनरपि मासः पुनरप्ययनं पुनरपि वर्षः तदपि न मुञ्चत्याशामर्षं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कातेष्टादश देशे चिन्ता वातुल तव किन्नास्ति नियन्ता यस्त्वां हस्ते सुदृढनिबद्धं बोधयति प्रभवादिविरुद्धं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अर्थमनर्थं भावय नित्यं नास्ति ततः सुखलेशः सत्यं
नित्यं पुत्रादपि धनभाजां भीतिः सर्वत्रैषा विहिता रीतिः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राणायामं प्रत्याहारन् नित्यानित्यविवेकविचारं जाप्य समेत समाधिविधानं पूर्ववधानं महदवधानम् भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते गुरुचरणाम्बुज निर्भर भक्तः संसारादचिराद्भवमुक्तः सेन्द्रियमानस नियमादेवन् द्रक्ष्यसि निजहृदयस्थं देवम् भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते इति श्रीमत् शंकर भगवतः कृतं मोहमुद्गर स्तोत्रम संपूर्णम। हरि ओम। जय जय रघुवीर समर्थ सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरा श्रुतिस्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम् शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यौ कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः गणाधीशो ईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणात् नमो शारदा मूळ चत्वारवासा गमो पंथानंतया राघवासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. भज गोविंदमला आपण सुरुवात करूया. विसाव्या श्लोकापासून आज वाचन झालेलं आहे. हे आपण पाहिलेले श्लोक आहे. नवीन नाही याच्यामध्ये काही, म्हणजे नवीन नाही याचा अर्थ म्हणायचा हा आहे की पहिले आपण पाहिलेले हे काही श्लोक 25 पर्यंत 26 पर्यंत असे, पण फक्त त्याचा एक उजळणी म्हणून लवकर आपण 20 पासून सुरू करून पुढे जाऊ. भगवद्गीता किंचित दरिता गंगाजल कणिका पिता सुकृत पियेन मुरारी समरच्या क्रियतीम तस्य यमेन चर्चा. काय शेवटी की त्यांनी असं म्हटलं या ठिकाणी, भगवद्गीता थोडा अभ्यास केला किंवा गंगेचं थोडं पाणी जर आम्ही प्यायलो तर त्यांनी काय होईल, तर त्यांनी जे आहे ते आम्हाला मोक्ष लाभेल किंवा त्याच्यामुळे आमचं काम होईल, अशा प्रकारचं त्या ठिकाणी जरी भाव आपण हे केलं किंवा सकृत पियेन मुरारी समजच्या किंवा थोडस जे आहे ते सामान्य पूजा आम्ही केली तर यमदेव त्याचं आमचं नावही काढणार नाही, अशा प्रकारचं आहे. म्हणजे असं त्यांना सांगायचं असं आहे की थोडस काही तुम्ही केलं तर थोडस तरी करा. पहिले तर हे इन्स्पिरेशन देण्याकरता की अगदीच काही करत नसाल तर थोडंफार तुम्ही करा. हा एक अर्थ त्या ठिकाणी घेण्यासारखा, त्याला अर्थवाद असं काकांनी म्हटलेलं आहे, लवडू काकांनी या ठिकाणी. त्या अर्थवाद आहे की आता शंकराचार्यांनी असं म्हटलंय की गीतेमध्ये एवढं मोठं हे आहे, वेदांचं सर्व सार दिलेलं आहे गीताशास्त्रामध्ये, हे जर सार जसं दिलंय तर एवढं कठीण आहे ते, माझा किंचित अभ्यास करून कसं चालेल असं त्यांनी दिलंय या ठिकाणी.
म्हणून असं आपण याच्याकडनं काय विचार करायचा की आम्ही त्या ठिकाणी इन्स्पिरेशन घ्यायचं की ना बा काहीतरी रोज अनुष्ठानामध्ये नियमामध्ये आपल्याला ठेवायला हवं. हा त्याच्या पाठीमागचा एक आपल्याला उपदेश आहे आणि इमोशनल अप्रोच आहे. म्हणजे आपण गंगेला म्हणतो की बा ही माझी, तुलसीदासांनी म्हटलं ही माझी माता आहे म्हणून, अशा प्रकारचं जे आहे ते वर्णन केलेलं आहे. तर त्या गंगे प्रतिभाव आणि गीतेप्रती भाव वाढेल असं काहीतरी आम्हाला करायला हवं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे बहुदस्तारे कृपया पारे पाहि. आपल्या सर्वांना माहिती आहे, श्लोक सर्वांना कदाचित पाठी असतील, माहितीमध्ये आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम म्हणजे सर्व आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. कशा करता बसलेलो आहोत की आम्हाला जे आहे ते भगवंताची प्राप्ती व्हावी, भगवंत आमच्यामधनं प्रगट व्हावा, मोक्ष प्राप्ती व्हावी, हा उद्देश या ठिकाणी घेऊन आम्ही डॉक्टर काकांना शरण गेलो आणि अध्यात्माचा आपण अभ्यास करतो बरेच वर्षापासून. उद्देश त्याचा हा आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम जे आहे, जे आम्ही जे आहे ते आम्हाला त्या ठिकाणी त्याला उत्तर द्यायचं की हे परत परत आम्हाला नको. हे संसार बहुत असतात. म्हणजे हा संसार कसा आहे, तर म्हणजे हा संसार जो आहे फार भयंकर आहे, कठीण आहे हा संसार. याला पार करणं संसार सागराला कृपया पारे पाहि मुरारे, अपरारे म्हटलेलं आहे. म्हणजे हा समुद्र कसा आहे की त्याला काही किनाराच नाहीये जणू काही, अपारे कृपया पारे. त्यामुळे त्यांनी भगवंताला प्रार्थना केली की तुम्ही आमच्यावर जे आहे ते तुम्ही कृपा करा आणि कृपा करून ह्यातून सोडवा या संसार समुद्रापासून. अशा प्रकारचा तो उद्देश या ठिकाणी आहे. मी संसार समुद्र तरून जाईन असा अहंकार मुमुक्षुला होऊ नये. म्हणजे असंही नको की मी करेन म्हणून, असं नाहीये. भगवंताची कृपा हवी, गुरुची कृपा हवी, शास्त्राची कृपा हवी, त्याच्याशिवाय ते होणार नाही. हेही आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला हवं. म्हणून त्यांनी सांगितलंय की कृपया पारे पाय मुरारे, की माझ्यावर कृपा कर. अशा प्रकारे त्यांनी इथे प्रार्थना केलेली आहे की त्यांना शरण राहणेच योग्य आहे. रथ्या कर्पट विरचित कंथ, पुण्या पुण्य विवर्जित पंथ. आता रथ्या म्हणजे या ठिकाणी जे आहे ते रस्ता ज्याला आपण म्हणतो, रस्ता जो आहे तो, त्याला ते रथ्या म्हटलेलं आहे या ठिकाणी. आणि विरचित कंथा, कंथ म्हणजे शाल आहे. आणि चरपट म्हणजे असे काय, त्यांनी त्याच्यामध्ये हे एक अशा प्रकारे त्यांनी कल्पना केलेली आहे की समजा रस्ता आहे, रस्त्याच्या बाजूला काही कापड पडलेले आहे, कपडाचे तुकडे पडलेले आहे आणि कंथा त्याची त्यांनी शिवून त्या महात्म्याने जे आहे ते शाल बनवलेली आहे. आणि पुण्य विवर्जित पंथ, हा म्हणजे जे आहे ते त्या ठिकाणी पाप पुण्याविषयी त्याला काही फिकर नाहीये, असं त्याचा उद्देश, असं त्याचा अर्थ. पण मग आता असं कशाला करायचं, त्यामुळे त्यांनी असं सांगितलंय की म्हणजे समाजापासून तो मनुष्य काही घेत नाही. ही इज टेकिंग मिनिमम अँड गिव्हिंग मॅक्झिमम, अशा प्रकारचा तो या ठिकाणी भाव आहे. म्हणून त्यांनी लिहिलंय की रथ्या कर्पट विरचित कंथ पुण्य विवर्जित पंथा. म्हणजे पुण्य आणि पाप जे आहे ते इथे नाहीये. त्याने सांगितलं का नाहीये, तर म्हणजे त्याला अहंकार नाहीये. म्हणून अहंकार असेल, मी करणारा असेल, तर त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर जे आहे ते पुण्य आणि पाप येईल. पण तो करणारा नसल्यामुळे त्या ठिकाणी इगो जे आहे ते नाहीये. त्याचा अहंकार जणू काही मृतप्राय झालेला आहे. असं असल्यामुळे जे कोणी करतोय म्हणे तो भगवंतच करतोय त्या ठिकाणी. म्हणून तिथे पुण्य पाप काहीच नाही. आणि योगी योग नियोजित चित्त, म्हणजे तो योग रमते बालवंग मत बते, म्हणजे जो आहे तो आपल्यामध्ये तो रमलेला आहे. आणि तो आपल्या योगी योग नियोजित चित्ता म्हणजे काय आहे की दुःख जरी आलं तरी त्याला जे आहे दुःख नाही, सुख जरी आलं तरी त्याला ते सुख नाही. अशा प्रकारचा तो योगी आहे की त्याला जीवन जे आहे तो जगतोय. पण त्या आपल्या चित्ताची योजना कशा प्रकारची आहे की त्याला कशाही प्रकारचं जे आहे सुख दुःख त्या ठिकाणी नाहीये. असं बालोन्मत पिशाचवतचं वर्णन या ठिकाणी केलंय. तर बालकाचं तर ठीक आहे. बालक म्हणजे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा कसं असतं की बालक पवित्र असतो. बालक म्हणतो मी, मला काही माहित नाही म्हणून. त्याला काही अहंकार नसतो त्या ठिकाणी. ते सॉक्रेटिसला एकदा विचारलं होतं की म्हणे असं ते त्याच्यामध्ये आलेलं आहे की तुम्ही सर्वात शहाणे मनुष्य आहात, सॉक्रेटिस ग्रीसचा. तर त्यांनी म्हटलं मला तर काही माहित नाही. तर मला माहित नाही हे उत्तर जे आहे ते लहान मुलांसारखं उत्तर आहे. म्हणजे साधू संत जे आहे ते कशा प्रकारचे लहान मुलांसारखं त्यांचं अंतःकरण असतं, त्यांचं मन असतं, हे सांगायचं या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि जसं ते लहान मुलाला जे आहे ते आई बापावर एकदम पूर्ण विश्वास असतो, हेच असतो, तसंच ते आहे ते साधू संतांना सुद्धा जे आहे ते परमेश्वरावर पूर्ण जे आहे ते त्याच्यावरच ते अवलंबून असतात.
ते म्हणतात की आमचं काही असं या ठिकाणी नाही. तर असं बालोन्मत आणि पिशाचवध. तर बाल आणि उन्मत. उन्मत म्हणजे डॉक्टरांनी असं लिहिलंय की ह्यांचं काय असतं म्हणजे नष्ट मानस असतं. म्हणजे यांचं मन जे आहे ते एक प्रकारे मरून गेलेलं असतं, म्हणून ते आपले आदर्श नाहीये. दत्त भार्गव संवादामध्ये त्याची नष्ट मानस ह्या सदरात त्यांची गणना झालेली आहे. कस्तुम कोहम कुत आयात कामे जननी कोमे तात इति परिभावय सर्वसारम विश्वम तत्ता स्वप्न विचारम. तर या ठिकाणी त्यांनी असं दाखवलंय की बा तुला माहितीये का की कस्तम म्हणजे तू कोण आहे, आणि जे आहे ते तू कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, माझं आई कोण आहे, माझं वडील कोण आहे, मी कुणाला जे आहे ते आई आणि वडील म्हणावं म्हणून मला कुठे जायचं याच्यानंतर. इथे परी भावय सर्व सार. हे सर्व संसार कशा प्रकारचा आहे, तर म्हणजे जो आहे तो सर्व असार असा संसार आहे या ठिकाणी. विश्वम तक्ता स्वप्न विचारम. अरे हे जे विश्व जे आहे ते कशा कशा प्रकारचं आहे, तर म्हणे हा विश्व जे आहे ते स्वप्नाप्रमाणे आहे. रात्री जसं स्वप्न पडतं तशाच प्रकारे हे विश्व आहे, तू याचा विचार कर असं यांनी सांगितलं. म्हणजे हे प्रश्न कसे की मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, खरा मी कोण, हे माझे जे आई आहे बाबा आहे यांचा माझ्या कशा प्रकारचा संबंध आहे, या संबंधाबद्दलचा जो विचार जो आहे, किंवा हे जे आहे हे नाटक चाललेलं आहे का भगवंताचं, त्याच्यामध्ये मी एक पात्र आहे. म्हणजे आपली आपली फिलॉसॉफी प्रत्येकाची ही असते. त्या फिलॉसॉफीमध्ये म्हणजे असं आहे की आपल्याला हा विचार करायला हवा की बा हे जे ह्या ठिकाणी दिलेलं आहे शंकराचार्यांनी, हे जे त्यांनी मूलगामी प्रश्न दिलेले आहे त्याचं खरं उत्तर काय आहे, खरा मी कोण, हे उत्तर या ठिकाणी जे आहे ते घेण्याकरता म्हणून ते विचारतात की मी कोण असं म्हटलं, मी ब्रह्म जर आहे तर मग ब्रह्म कसं मी आहे याचंही उत्तर त्याला हवं. आणि जग जर त्यांनी म्हटलं की स्वप्न विचारम असं जर जगाबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे, तर मग जे आहे ते हे स्वप्न कसं, जगाचं हे स्वप्न, जग हे स्वप्नातलं कसं आहे. त्यांनी असं सांगितलंय की मी देहाचे आई वडील लक्षावधी जन्माला आले, लक्षावधी होऊन गेले. कोण माता कोण पिता, कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैची भ्राता. ते समर्थाने लिहिलेलं आहे की तू आपलं त्याला आपलं मानलेलं आहे, खरं म्हणजे याचा विचार कर की हे कोण आहे म्हणून. तर सर्व संतांनी याच्याबद्दल आपल्याला जागो केलेलं आहे. त्यांनी नेहमीच हे म्हटलेलं आहे का ह्याच्याबद्दल तू विचार कर. किती परी भाव आहे सर्वम सारम. हे सर्व वर्ड कसं आहे, जग कसं आहे, तर म्हणजे सर्व असार आहे. आता आपल्याला काय होतं की आपल्याला असार जग वाटत नाही. आपल्याला जग असं वाटतं की बाबा नाही हे खरं आहे म्हणून. मग आपण गुरु म्हणतात, आपल्याला संत साधू म्हणतात की नाही हे जग खरं नाही, म्हणून मग आपण त्याला म्हणतो की चला बाबा ठीक आहे तुम्ही म्हणतात आपण त्याचा आम्ही अनुभव घेऊया, पण भगवंताचा अनुभव नाहीये आणि जगाचा अनुभव जो आहे तो आम्हाला आहे, त्याच्यामुळे आम्हाला नेहमी तेच खरं वाटत असतं. मग ते आपल्याला काहीतरी उदाहरण देतात. जसं टेबलाचं उदाहरण दिलं, समजा टेबल आहे तर ते म्हणतात की टेबल दिसतंय तुम्हाला ते नामरूप आहे, पण खरं म्हणजे काय, ते लाकूड आहे. ते खरं लाकूड जे आहे ते तुम्ही ध्यानात ठेवायचं, आणि नामरूप जे आहे ते ते कसं आहे तर म्हणे ते चेंजेबल आहे, परिवर्तनशील आहे. हा जो बोध या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे तो बोध जे असं आहे की जग सुद्धा अशाच प्रकारचं आहे की जगाचं नामरूप आहे, खरं काय तर म्हणे खरं जे आहे ते ब्रह्म आहे. तर अशा प्रकारचा हा अभ्यास या ठिकाणी करायचा. इतिपरी भाव आहे सर्व असार. सर्व जे आहे ते कसं आहे येणारं आणि जाणारं आहे. मी जर आज मुलगा आहे त्याच्यानंतर मी पती झालो किंवा मुलगी आहे आणि ती बायको झाली, पत्नी झाली, तर हे सर्व कसं आहे, ह्या उपाध्या आहे, या कशा येणाऱ्या आणि जाणाऱ्या आहे. अशा जगाला जे आहे ते विश्वम तक्ता स्वप्न विचार. म्हणजे जे आहे तुम्ही याचा विचार करा की हे सर्व फॉर्म नेम हे सर्व जर चेंजेबल आहे ते खरं आहे का, तर म्हणजे यू आर प्युअर कॉन्शियसनेस. जसं असं असतं की म्हणजे जे आहे ते एखादा एखादा जो आहे तो दंडा असतो, बांबू असतो, जेव्हा हाय जम्प करायला जातो तर त्या बांबूच्या वरतीपर्यंत तो जातो आणि नंतर तो जम्प करतो. तर तसंच ह्या ठिकाणी विचाराचं माध्यम सुद्धा अशा प्रकारचं आहे की तुम्ही विचार कोण करेल, तर म्हणजे विचार जो आहे तो मनाशी होईल. म्हणजे तुम्हाला पहिले मनाला पकडावं लागेल. मग मन कसं आहे आपलं, अशुद्ध मन आहे. तर अशुद्ध जर मन असेल तर जोपर्यंत ते शुद्ध होणार नाही तोपर्यंत तुमचा जंप लागणार नाही. तर मग काय करायचं, पहिले अशुद्ध मनाला तुम्ही शुद्ध करायचं. म्हणजे जे आहे ते समजा
तमोगुण आहे, रजोगुण आहे आणि नंतर सत्वगुण आहे. जेव्हा तुमचं जे आहे ते सात्विक अंतःकरण अशा प्रकारचं होईल, याचा अर्थ हा झाला की तुम्ही बांबूच्या वरच्या बाजूला पोचला आहात आणि त्यावेळेस तुम्ही जे आहे ते बांबूला मागे करून मग जंप करता. तसंच मनाला सुद्धा मागे करून तुम्हाला ते जंप करायला हवं. अशा प्रकारचा तो विचार ह्या ठिकाणी साधनेमध्ये काही संतांनी दिलेला आहे या ठिकाणी, की मानसतुम किम मार्गणे कृते नैव मानसम मार्ग आचरम, असं रमण महर्षींनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यांचा म्हणायचा मतलब हा आहे की तुम्ही मनाचा उपयोग करा, मनाची अशुद्धता आहे त्याला शुद्ध करा आणि मनाची शुद्धता करून मग तुम्ही जंप मारायला तयार व्हा आणि जंप मारा, म्हणजे मनाला तुम्ही मागे करा. तेव्हाच ते जे आहे ते काय होईल की आसार जे आहे ते या ठिकाणी जाईल, असं त्याला म्हणतात. पुढे आहे त्वयिमयी चान्य त्रेको विष्णू. आता त्वयिमयी चान्य त्रेको विष्णू व्यर्थ क्युप्यसी मय सहिष्णू सर्व स्निप्पी स्निप्प स्मित नबी पश्चात्मानम सर्वोत्तर सृज भेदा ज्ञानम. पण त्वयिमयी म्हणजे तुझा माझा, अन्यत्रेको विष्णू किंवा आणखीन कोणाचा, म्हणजे तुझा आणि माझा कोण आहे, भगवंत आहे, विष्णू आहे. आणखीन कोणाचं काय तर म्हणजे तोही विष्णूच आहे. व्यर्थ कुप्यसी मय सहिष्णू, म्हणजे तू अहिष्णू असहिष्णू उगीच झालेला आहे. अरे तुझाही ईश्वर आहे, माझाही ईश्वर आहे, आणखीन कोणाला जर तू म्हणत असेल तर त्यांचाही तो ईश्वर आहे. तू हा विचार मनामध्ये घे आणि सहिष्णुता ठेव त्या ठिकाणी. हा विष्णुरूप तुझा आत्मा सर्वत्र व्यापून आहे, असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. कारण सर्वच निंबी पश्चात्मानम, म्हणजे जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला जे आहे ते काय ते म्हणजे परमेश्वरच दिसेल. आणि सर्वत्र सृज भेदात ज्ञानम, म्हणजे तो सर्वत्र व्यापून आहे. मग आम्हाला जो आहे तो भेदाचा अनुभव काय येतो तो म्हणजे अज्ञानामुळे होतो. आता या ठिकाणी काही चरण असे आहे, शेवटले 2 चरण ते पुढच्या याच्यामध्ये काही ठिकाणी आलेले आहे, पुढच्या श्लोकामध्ये. पण आता आपल्याला तो अर्थ पाहायचा आहे, त्या हिशोबाने आपल्याला हेच पाहायचंय फक्त की आत्मा सर्व दूर व्यापून आहे आणि आम्हाला अज्ञानामुळे ते भेदाचं जे आहे ते ज्ञान या ठिकाणी होतं. म्हणजे शत्रू मित्रे पुत्रे बंधू मा कुरु यज्ञ विग्रह संधौ भव समचित्त सर्वत्रत्वम वाच्यश्चिराद्यदी विष्णुत्व. म्हणजे काय की लवकरात लवकर तुला विष्णू तत्वाची जर अनुभूती हवी असेल तर शत्रू मित्र आणि पुत्र आणि बंधू यांच्याशी वैर किंवा आसक्ती धरू नको. जसं आता उदाहरण जर द्यायचं झालं या ठिकाणी की जे आहे ते आपल्याला त्यांनी असं सांगितलंय की भाई किसी को आओ मत कहो, किसी को जाओ मत कहो. म्हणजे तुम्ही कोणाला मित्रही बनवू नका आणि कोणी तुम्हाला शत्रू बनवू नका. शत्रू मित्रे पुत्रे बंधू, म्हणजे यांचे संबंध आमचे कसे, हे उपाधीचे संबंध आहे. आणि उपाधीचे संबंध आहे म्हणजे तात्पुरते आम्ही ह्या जगामध्ये आलेलो आहोत आणि एक दुसरे संबंध ठेवतो आहोत. पण हे संबंध कशा प्रकारे असायला हवे, हे संबंध असेच असायला हवे की मी जे आहे ते आत्मस्वरूप आहे आणि सर्व जी काय सर्वदूर काय आत्मस्वरूपच आहे, त्याच्याशिवाय आणखीन काही नाही. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ, हा एक मुख्य या ठिकाणी जो आहे तो उपदेश आहे. जिथे द्वैत असेल, जिथे तू असेल, जिथे मी असेल, तिथे असहिष्णुता निर्माण होते, तिथे दुःख निर्माण होतं. आणि म्हणून आमची दृष्टी, आता ही देहदृष्टी आमची आहे, देहदृष्टी ती आत्मबोधे करावी, म्हणजे देहबुद्धी सोडून द्यावी आणि आत्मबुद्धी घ्यावी. याचा अर्थ काय झाला की म्हणजे मी हे जे सर्व वेगवेगळं पाहतो आहो, हे सर्व कसं वेगवेगळं आहे, याचा माझा संबंध कशा प्रकारचा आहे आणि खरं काय आहे. खरं जर त्याच्यामध्ये जर आहे जे हेच आहे की सर्वदूर एकच चैतन्य तत्व आहे आणि ते मी आहे, तर हा जर मी विचार केला तर मग काय होईल या ठिकाणी म्हणजे मग जे आहे ते आम्हाला त्याप्रमाणे प्रतिदिन येत राहील. तुम्हाला वेगळं दिसत राहील, पण मग एकदा तुम्ही समजून घेतलं मग तुम्हाला वेगळं वाटणार नाही. कसं, जसं उदाहरण जर मी आता ह्यावेळेस असा विचार केला की बाबा मी अमका अमका आहे, माझं नाव हे आहे, मी डॉक्टर आहे, मी अमक प्रोफेशन मध्ये आहे, माझी एवढी प्रॉपर्टी आहे, माझं एवढं बँक बॅलन्स आहे, माझे एवढे मित्र आहे, हे जे कन्सेप्ट माझ्यामध्ये आहे एक, ह्याच्याऐवजी मी असा कन्सेप्ट केला की बाबा नाही, जे परमतत्व आहे तेच मी आहे आणि याच्याशिवाय परमतत्वाशिवाय आणखीन काहीही नाही. तर जसं मी विचार करेल त्याप्रमाणे तसं मला समोर दिसेल. साधनेचं हे मर्म आहे की साधना करताना तुम्ही म्हणाल की बा आम्ही ते जन्मभर म्हणत राहिलो की आय एम दॅट आय एम दॅट, म्हणून आम्हाला कधीच त्याचा अनुभव आला नाही. पण अनुभव का आला नाही की कारण जगामध्ये तुम्ही राहत असून जगामध्ये तुम्ही त्याला घट्ट पकडून ठेवलेलं आहे की नाही मी अमका अमका आहे, माझं काम हे आहे, माझं अमकं आहे. हे जोपर्यंत जे आहे ते याचं उलट म्हणजे जे आहे मी परमतत्व आहे, परमात्म तत्व आहे, परमात्म तत्वच आहे फक्त,
शेवटी काय की ते आपल्याला मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष मनानेच त्याचा विचार आपल्याला करायला हवा. विचार 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 म्हणजे काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. विचार शोधून पाही म्हणजे कळे, हे जे समर्थांनी लिहिलेलं आहे. भवसमचित्त सर्वत्र त्वम म्हणजे जे आहे ते सर्वदूर कसं आहे की म्हणजे समय हा जो एक विचार आहे, हा विचार जो आहे तो कशा प्रकारे आम्हाला आपल्या याच्यामध्ये आणता येईल, आमच्या साधनेमध्ये आणता येईल, रेहणीमध्ये आणता येईल, याच्याबद्दलचा जो आहे तो विचार करायचा. नंतर पुढचं आहे की 26वं, कामम क्रोधम लोभम मोहम त्यक्त्वात्मानं भावय कोहम आत्मज्ञान विहीना मूढा ते पश्यन्ते नरक निवृत्ता. काम क्रोध लोभ मोह सोडून मी कोण आहे याचा शोध घे आणि आत्मज्ञान विहीन मुळा म्हणजे जर आत्मा हे माझं स्वरूप आहे असं जोपर्यंत मला अनुभव येत नाहीच ते पश्यन्ते नरक निगूढा. मग काय म्हणतात की ते म्हणतात की नरक निगूढा. असे लोक काय करतात म्हणे, असे लोक जे आहेत ते नरकामध्ये जातात. कसे लोक नरकामध्ये जातात त्यामुळे नरकामध्ये ते लोक जातात की ज्यांना आत्मज्ञान नाही, ते नरकात जातात. आता नरक म्हणजे काय, स्वर्ग म्हणजे काय, तर स्वर्ग किंवा नरक असं काही स्थान विशेष आहे असं नाहीये. स्वर्गलोक नरकलोक, लोकचा अर्थ जो आहे तो अनुभव म्हणून होतो. तर ज्याला देहबुद्धी आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे बा की मी देह आहे. मग देह आहे म्हणजे देहाला काय आहे, तर म्हणजे देहाला वृद्धत्व आहे आणि देहाला काय मरण आहे. मग मी प्राण आहे म्हणजे त्यालाही तहान आहे, भूक आहे प्राणाला. आणि मी मन आहे तर त्या मनाला सुद्धा काय आहे की म्हणजे त्यालाही शोक आहे, मोह आहे. तर अशा प्रकारचं हे जे मी एकदा जर म्हटलं की हे सर्व मी आहे, मग ह्याच्याबरोबर हे त्याच्या पाठीमागे लागतात. काम क्रोध लोभ मोह सुद्धा त्याच्या पाठीमागे लागतात. मग त्याच्या पाठीमागे जे लागले तर त्याच्यामुळे जो अनुभव येतो तो कशा प्रकारचा अनुभव येतो, म्हणजे तो जो आहे तो आम्हाला दुःखाचा अनुभव येतो त्या ठिकाणी. मग हे दुःखाचा अनुभव येणं त्याला देहात्म बुद्धीमध्ये, त्यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे म्हणजे हेच नरक आहे. आणि जेव्हा तुम्ही देहात्मभाव त्या ठिकाणी ठेवणार नाही, आत्मभाव तुम्ही त्या ठिकाणी ठेवा, तो स्वर्ग आहे तुमच्याकडे. तर स्वर्ग नरकाची अशा प्रकारचं जे आहे ते आपल्याला कन्सेप्ट एक क्लिअर करून घ्यायला हवा की जो आहे तो स्वर्ग आणि नरक म्हणजे स्थान नाहीये. पण जिथे आम्ही देहाला पकडलं, उपाधीला पकडलं, जगाला पकडलं, हे सर्व मी आहे माझं आहे, मी आणि माझं असं आहे, अहंता ठेवली, कामना ठेवली, तर ते सर्व कसं आहे म्हणजे ते एक प्रकारे नरकाचंच स्वरूप आहे आणि वेगळं नाही, हे या ठिकाणी आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून नरक निगूढा हे जे या ठिकाणी म्हटलेलं आहे तसं. आता कामम क्रोधन लोभम मोह हनुमंताने एक चांगली त्याच्याबद्दल एक हे दिलेली आहे, सिमिली दिली आहे. त्यांनी सिमिली काय दिली की म्हणे जे आहे ते ते स्वतः जेव्हा एकटे असायचे तेव्हा काय करायचे, तर म्हणे कपडे धुवायचे आणि ते कपडे जे आहे ते प्रेस करायचे. तर प्रेस करताना त्यांच्या असं लक्षात आलं की ही सरवटे याला कपड्याला आहे आणि प्रेस केल्यानंतर ते सरवटे जे त्याच्यावर जे असतात इरेग्युलरिटी कपड्यावर, ती म्हणजे जाते, म्हणजे प्रेस झाली असं. तर त्यांनी म्हटलं की हे सळवटी कुठून ना आली, ही बाहेरून आली का, ही सळवटी म्हणजे मग प्रेस केलं तेव्हा ती गेली तर ती कुठे गेली, तर म्हणे ती आलीच नव्हती, तर म्हणे काही गई नाही. आलं असेल तर मनुष्य तो जाईल, जर आलंच नाहीये तर कुठे जाणार. तर म्हणजे तो कसा होता, तर म्हणे ते काही खरं नाही असं. म्हणजे सळवटे जे आहे ते नाहीच ते अशा प्रकारे असं म्हणायला हरकत नाही, तो फक्त कपडा आहे त्या ठिकाणी. आणि तो कपड्याला जे आहे तुम्ही त्या कपड्याला जे आहे प्रेस केल्यानंतर ती सळवटी गेली. तर हे ह्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य काय आहे की आमचं मन, अंतःकरण हे सुद्धा शुद्ध अंतःकरण आहे. त्या शुद्ध अंतःकरणावर सळवटी जर आली, काम क्रोध लोभ मोह मद ही एक प्रकारे सळवटच आहे. आणि प्रेस करणं म्हणजे काय, म्हणजे गुरुचा कृपा आमच्यावर आहे आणि गुरुचा उपदेश जो आहे, गुरुचा बोध जो आहे तो त्या ठिकाणी त्याला चिपकवणं, लावणं आणि आपल्या ह्याच्यात आणणं, आपल्या जीवनामध्ये आणणं, तर म्हणजे एक प्रकारची ती प्रेस आहे. मग ती प्रेस झाली की ते सर्व जे आहे ते सळवटे जातील, तसं हे सुद्धा काम क्रोध लोभ मोह जातील, अशा प्रकारचं होईल. मग असं जर झालं तर मग त्या ठिकाणी काय की वी विल लिव्ह इट झिरो कंप्लेंट असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे मग त्यापैकी जो काही करणारा आहे तो सर्व तोच करणारा आहे, प्रारब्धानुसार होणार. मग हमें राजी उसमें जिसमें तेरी रजा है, ये भी वहुआ है वो भी वहुआ है,
अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी राहील. म्हणजे मग कोणत्याही प्रकारचे रिएक्शन म्हणजे आम्ही रिएक्शन दाखवू पाहणार नाही, कारण की आमचं ते सवयच राहणार नाही नंतर की जे चाललंय ते ठीक आहे, मग रिएक्शन कशा प्रकारची येईल त्या ठिकाणी. म्हणजे देखो सुनो मत बोलो, पाहत राहा, साक्षी बनून पाहत राहा, तशा प्रकारची परिस्थिती त्यांनी त्या ठिकाणी वर्णन केलेली आहे. की आम्ही जर कोणी काही म्हटलं, आम्ही जर कमेंट केले नाही, तर आम्ही जर रिएक्शन दाखवली नाही, तर मग त्या कमेंट न दिल्यामुळे तिथे वृत्ती निर्माण होणार नाही. आणि वृत्ती जर निर्माण होणार नाही, आम्ही काही कमेंट केले तर वृत्ती निर्माण होईल, पण आम्ही जर काही कमेंट केले नाही, रिएक्शन दाखवली नाही, देखो सुनो मत बोलो, अशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी राहिलो, तर मग काय होईल, तर म्हणजे त्या ठिकाणी मग ते कोणत्याही प्रकारचा जो आहे तो शोक मोह दुःख ज्याला आपण म्हणतो ते राहणार नाही त्या ठिकाणी. जसं एक मिररचं उदाहरण त्यांनी दिलंय की मिरर काही रिएक्शन करत नाही. मिररच्या समोर जाऊन कोणी जर उभा राहिला तर मिरर त्याचं प्रतिबिंब दाखवेल, पण मिरर असं नाही म्हणत की भाई हा अमका आहे, याला याच्या समोर मी जाईन आणि तो अमका आहे त्याच्यासमोर जाणार नाही, असं मिररचं काही नसतं. मग कोई भी आहे. दुसरं असं असतं की काम क्रोध वगैरे जे आहे ते हमेशा दुसऱ्याच्या प्रती आपल्याला असतात, पण जिथे दोन आहे त्या ठिकाणी काम क्रोध येतात असं त्यांना म्हणायचं, स्वतःप्रती नाहीये. म्हणजे द्वितीयाद्वयी भयम भवती, जिथे दोन आहे तिथे भय आहे, आणि जिथे भय आहे तिथे नरक आहे, भय आहे तिथे शोक पण आहे, मोह पण आहे त्या ठिकाणी. तर म्हणून काय करायचं, तर म्हणजे जे आहे ते हे एकदा जर कळलं आपल्याला, आणि हे जर आम्ही त्याला एकदा आपल्या याच्यामध्ये आणलं जीवनामध्ये, तर काय होईल की सहज रूपाने आम्ही शांत होऊ असं त्यांना म्हणायचं. म्हणजे वृत्ती मग त्या ठिकाणी उठणार नाही. मग वृत्तीरहित जर मन असेल तर त्याला काय म्हणतात, वृत्तीरहित मनाला, तर ते म्हणतात वृत्तीरहित मन हीच शुद्ध चेतना आहे. परत मी रिपीट करतो त्याला की वृत्तीरहित मन हीच कशी आहे, म्हणे ही शुद्ध चेतना आहे. म्हणजे जे सळवटे आली त्याला तुम्ही असं म्हटलं की मन जे आहे ते या ठिकाणी अशुद्ध झालं, आणि सळवटे गेली तुम्ही म्हणाल की अरे या ठिकाणी मन शुद्ध झालं, काही पण त्या ठिकाणी वृत्ती नाही. बरं सळवटे कसे आहे, तर म्हणे त्याच्या गर्भामध्ये विषय आहे. काम क्रोध लोभ मद मत्सर जे आहे त्याच्या पाठीमागे विषय आहे. तर विषयाची निवृत्ती त्या ठिकाणी असायला हवी. जोपर्यंत विषयाची निवृत्ती होणार नाही तोपर्यंत ते काम क्रोध जाणार नाही. आता विषयाची निवृत्ती कशी व्हायची, म्हणजे तुम्ही जगामध्ये कोणाचाही विचार जर केला तर तो विषयाचाच विचार होईल त्या ठिकाणी. मग आता कोणता असा विचार करायचा की ज्याच्यामुळे ते काम क्रोध लोभ होणार नाही, तर तो म्हटलं की म्हणे जसं आकाशाला जर तुम्ही विचार केला, तर आकाशामध्ये काय आहे, तर म्हणे अभ्यास आकाशाचा तुम्ही विचार केला तर आकाश काही कोणतं रिएक्शन करतं का, तर म्हणे नाही करत. आकाश जेव्हा ढग वगैरे येतात त्याच्याबद्दल त्याला काही असतं का, तर म्हणे काही करत. तर तसंच हे जे आत्मज्ञान आहे, हे आत्मज्ञान आपल्याला असं टिकवायला हवं किंवा मी सुद्धा जो आहे, जर आत्मा आहे, मी जर परमात्म तत्व आहे, तर मी सुद्धा परमात्म तत्व कशा प्रकारचं आहे, परमात्मा तत्व इज क्लोज टू आकाश. जसं आकाश आहे तसं परमात्म तत्व आहे, त्याच्या पलीकडे परमात्म तत्व आहे. आकाशाला शब्द हा शब्द हे त्याचं विकार आहे आकाशाचा, पण आकाशाच्या पलीकडे परमात्म स्वरूप आहे. परमात्म स्वरूप अतीव सूक्ष्म परमात्म तत्व. आकाशच सूक्ष्म आहे, त्याच्या पलीकडे परमात्म तत्व आहे, ते माझं स्वरूप आहे. आकाशाचं ते क्लोज आहे, म्हणून त्याचा विचार करा त्यांनी त्या ठिकाणी सांगितला. त्याप्रमाणे तुम्ही विचार करा. आणि आत्मज्ञान विहीन मुळा, आता आत्मज्ञान नाही तर म्हणून फसलेलो आम्ही या जगामध्ये. आता हा सर्व विचार हा एका ठिकाणी दासबोधामध्ये होतो, त्याला आम्ही पकडायचा प्रयत्न करतो, त्याला समजायचा प्रयत्न करतो, त्याला आम्ही जीवनात आणण्याचा प्रयत्न करतो, डॉक्टरकाशी पण गोष्टी करतो, त्यांची पण आम्ही म्हणजे जे त्यांचे चाललेले आहे अभ्यास वर्ग वगैरे त्याचाही आम्ही हे घेतो, आश्रय घेतो की बा आम्हाला जे आहे ते समजू द्या म्हणून. पण त्याच्यामध्ये काय आहे की परत परत जो आहे तो प्रयत्न करायचा. आणि आत्मज्ञान विहीन मूळास ते पश्चंते नरक निगुळा, हे आत्मज्ञान विहीन हा जो शब्द आहे हा ह्या ठिकाणी जाऊ द्यावा आणि आम्हाला त्या ठिकाणी आत्मज्ञान व्हावं, अशा प्रकारचा प्रयत्न अभ्यास या ठिकाणी जो आहे तो शांतीचं श्रवण करायचं. शांतीचं श्रवण करायचं म्हणजे काय करायचं, शांतीचं श्रवण करायचं याचा अर्थ हा होतो की शांतीचं श्रवण करणं म्हणजे कोणत्याही शब्दांनी तुम्ही प्रभावित होत नाही, कोणत्याही शब्दाने तुम्ही प्रभावित होत नाही, याला म्हणतात शांतीचं श्रवण. मग असं करताना तिथे झोप नाही आली पाहिजे, शांत बसलेले आहात तुम्ही, कोणतेही शब्द जरी तुमच्या कानावर आलेले आहेत तरी पण तुम्ही जे आहे त्याच्यावर प्रभावित होत नाही, म्हणजे मग तुम्ही शांत आहात, म्हणजे शांतीचं तुम्ही श्रवण करताय. तर असं जसं दर्पणामध्ये प्रतिबिंब असतं, त्या प्रतिबिंबावर कोणताही परिणाम होत नाही, तसंच मग तुमचं अंतःकरण जे आहे त्याप्रमाणे असं असतं की त्याच्यावर कोणता परिणाम होत नाही. तर असं
स्वर्गलोके न भय किंचन असती. आता मी बोलून चुकलो हे की स्वर्गामध्ये जे आहे ते काय, तर म्हणे स्वर्गामध्ये जे आहे ते कोणतेही भय नसतं. आणि भय कुठे असतं तर म्हणे तर नरकामध्ये भय आपल्याला दिसतं, वाटतं, समजतं. त्यानंतर गेयम गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रीपती रूपमजस्त्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीनजनायचे वित्तम. आता सांगितलं की गेयम गीता नाम सहस्त्रम. गेयम म्हणजे गाण्यायोग्य काय आहे, त्यामुळे वाचनायोग्य, गाण्यायोग्य काय, तर म्हणे गेयम गीता नाम सहस्त्र. भगवद्गीतेचं जे आहे ते आम्ही परत परत चिंतन करावं, हा या ठिकाणी जो आहे उपदेश शंकराचार्यांनी आम्हाला दिलेला आहे. आणि नाम सहस्त्रम म्हणजे विष्णू सहस्त्रनाम ज्याला आम्ही म्हणतो, ते विष्णू सहस्त्रनामचा सुद्धा त्या ठिकाणी पाठ केला पाहिजे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे. आणि भगवद्गीतेचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, त्याचं उत्तर त्यांनी अशाही प्रकारचं दिलंय की गीतेचं चिंतन करावं, विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करावे. याचा अर्थ हा हवा की रोज आम्हाला काहीतरी थोडासा नियम हवा, काहीतरी अनुष्ठान हवं. असं हे नाही राहू, वाऱ्यावर नाही राहू आमचं जीवन की सकाळी उठले आणि अभ्यासा म्हणजे परमार्थाकरता कोणत्याही प्रकारचा नियम नाहीये. बाकी व्यवहाराकरता जो आहे जसा व्यवहार समोर येईल त्याप्रमाणे आम्ही उठतो, तयार होतो, निघतो आणि परत दिवसभर काम करून किंवा जेव्हा केव्हा यायचं त्यावेळेस येऊन आम्ही जे आहे ते झोपतो. म्हणजे परमार्थाकरता काही नियम ठेवला आहे का, असंच आम्ही विचार केला तर आपल्या आपलं प्रत्येकाने पाहावं. पण काहीतरी तिथे अनुष्ठान हवं, काहीतरी नियम हवं, काहीतरी उपासना हवी. ती उपासना जी आहे ती रोज झाली पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि गीता नाम सहस्त्रम हे त्यांनी एक सांगितलेलं आहे. आता गीतेचा पाठ करायचं म्हणजे काय करायचं, एक अशाही प्रकारचा विचार त्या ठिकाणी आहे की गीतेचा जो आहे तुम्ही एक श्लोक रोज वाचा. नंतर तो एक श्लोक वाचल्यानंतर ज्या राम सुखदास महाराजांचं गीतेबद्दल जे आहे ते बरंचसं ऑथेंटिसिटी त्या ठिकाणी आहे. डॉक्टर काकांची पण गीता त्या ठिकाणी आहे. कोणती घ्या त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की बा हे बरोबर आहे म्हणून. आणि ती गीता घेतल्यानंतर तुम्ही एक श्लोक वाचवायचा. तो श्लोक वाचल्यानंतर त्याचं तुम्ही लिहून काढा त्याला की तुम्हाला काय समजलं म्हणून. आणि त्याच्यानंतर परत त्याचं परीक्षण कोणाकडनं, सिनियरकडनं, गुरुकडनं, कोणी तुम्हाला जे अवेलेबल असेल त्याचं पहा की बा हा श्लोक मी अशा प्रकारे पहिले वाचला, नंतर मी लिहिला आणि हा लिहून जे आहे ते संस्कृतमध्येही लिहिला आणि त्याच्यामध्ये अर्थही लिहिला आपल्या मनाने नंतर वाचल्यानंतर. हा तुम्हाला याच्यामध्ये काय आहे आणखीन पुढचं विचारपूस करू शकता त्याच्याबद्दल. तर गेयम गीता नाम आणि सहस्त्रनाम. आता विष्णू सहस्त्रनामचं कसं आहे, पण विष्णू सहस्त्रनामचं असं आहे की हे जी नावं, हजार नावं विष्णूंची जर घेतली जी त्याच्यामध्ये येतात आहे, तर त्यांनी काय की म्हणे आपली बुद्धी शुद्ध होते. एक एक झालं नॅचरली. आता कोणतेही तुम्ही जर जेव्हा हे कराल, आपलं उपासना कराल, रामाची उपासना करा, कृष्णाची उपासना करा, विष्णूची उपासना करा, तुमचं चित्त शुद्ध होईल. त्या ठिकाणी त्यांनी ह्याचा उपदेश केलेला आहे की विष्णू सहस्त्रनाम कसं आहे तर म्हणजे बुद्धीला जे आहे ते शुद्ध करतं. म्हणजे असं सुद्धा कोणी सांगितलंय की म्हणे एक मनुष्य जो मुलगा जो होता त्याला बरोबर बोलता येत नव्हतं, त्याची उच्चारण शुद्ध नव्हतं, मग त्याला विष्णू सहस्त्रनाम करायला सांगितलं. म्हणजे खरी घटना आहे ही. मग त्यांनी वर्षभर विष्णू सहस्त्रनाम केल्यानंतर असं कळलं की त्याची वाणी जी आहे ती शुद्ध झाली. संस्कृत भाषेमुळे सुद्धा तसं झालं असेल. आणि विष्णू सहस्त्रनामाचा तो प्रताप असेल, काही म्हणा तुम्ही त्याला, पण करायला हवं काही ना काहीतरी उपासना आपल्यामध्ये हवी, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. जसं म्हणतात की एम्बेसेडर कार जे आहे जुनी असेल तर त्याला धक्का लावावा लागतो, तसं आपल्या उपासनेमध्ये सुद्धा नियम काहीतरी हवे, काहीतरी आम्हाला धक्का लागला पाहिजे रोज की हो बा आम्हाला हे करायचं आहे, अमकं करायचं आहे, तमकं करायचं आहे. जी की आमची उपासना असेल हे अत्यंत आवश्यक आहे. ध्येयम श्रीपती रूपम जस्त्र म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं व्यापक रूप ध्यानात आणावं. आणि नेयम सज्जन संगे चित्त, चित्त संगतीत संत संगतीत रमावं. आणि देयम दीन जनायाचे वित्तम, धन दीन दुबळ्यांना काहीतरी धन वगैरे देत जावं, अशा प्रकारचं हे आहे. आता हे डॉक्टर काकांनी असं लिहिलंय की गीता नाम सहस्र लिहिण्यामध्ये त्यांचं जे आहे ते विष्णू सहस्रनामाविषयी प्रेम होतं आणि गीतेविषयी प्रेम होतं, हे याच्यावरून आपल्याला सहज त्याचा अर्थ करता येईल, जे बरोबर आहे. आचार्यांना जे आहे त्याच्याबद्दल बरंच प्रेम होतं. याच्याबद्दल जे गीता म्हणजे उपनिषदाचं सार आहे असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी. तर नेयम सज्जन संगे चित्तम म्हणजे सज्जनांची आम्हाला संगत हवी. सज्जनांची संगत कशाला हवी, त्यामुळे सज्जनांची संगत याला हवी की म्हणजे सज्जनांची जशी दृष्टी असेल तशी आमची दृष्टी त्या ठिकाणी होईल.
सज्जनांची दृष्टी कशी असते, त्यामुळे जेव्हा आम्ही सत्संग करतो, आम्ही संतांच्या विचारामध्ये राहतो, तर आमचे विचार जे आहेत त्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणे आमचे विचार होतात. म्हणजे ते काय होतं पुष्कळ वेळा, की आम्ही जेव्हा घरामध्ये असतो तर आम्हाला आमचं जे आहे ते आमचा मुलगा, आमची सून किंवा आमचा भाऊ, आमचा बहीण हे थोडेसे हेवेदावे या ठिकाणी जे असतात, ते हेवेदावे जे आहेत ते संतांबरोबर नसतात, असा एक आम्हाला बोध होतो. तर सांगा तात्पर्य असं की सज्जन संगी चित्तम देयम, म्हणजे सज्जनांची नेहमी संगती हवी, आणि सत्संगत्वे निसंगत्वम आणि निसंगत्वे निर्मोहितत्वम, हे जे आपल्याला त्यांनी आता पहिलेच सांगितलेलं आहे या ठिकाणी. निर्मोहितत्वे निश्चलितत्वम आणि निश्चलितत्वे जीवनमुक्ती, म्हणजे जीवनमुक्तीपर्यंत त्यांनी पाठाय आणि स्टेप्स दिलेले आहे. कुठून न दिले म्हणजे सत्संगानेच त्याला जे आहे ते परत या ठिकाणी त्यांनी रिपीट केलेलं आहे. खरं म्हणजे काय की बरेचसे स्टेप्स असे आहे, बरीचशी साधना अशी आहे, बरीचशी उपासना अशी आहे की आचार्यांनी या ठिकाणी त्याचं रिपिटिशन केलेलं आहे. आणि रिपिटिशन करण्याचा उद्देश हाच असेल की त्यांना जे आहे ते शिष्यांविषयी फार प्रेम होतं, आणि ते प्रेम जे आहे असल्यामुळे त्यांना जे फार महत्वाचं जी उपासना वाटली त्यांनी परत परत त्या ठिकाणी त्याचा नमूद केलेला आहे, असा एक अर्थ त्या ठिकाणी लावू शकतो. आणि ते फार महत्वाची आहे, यात काही वाद नाही. म्हणून तुम्ही पाहता परत परत की त्या ठिकाणी रिपिटेशन जे आहे ते अशा प्रकारचं आलं आहे. आणि देयम दीन जनायच वित्तम. आता देय म्हणजे काय की तुम्ही कुणाला तरी द्या. कुणाला द्या? दीन जनाय, जे गरीब दुबळे आहेत त्यांना द्या. आणि काय द्या म्हणे? वित्तम द्या. म्हणजे आम्हाला जे काही 2 पैसे मिळतात त्याच्यामध्ये काहीतरी आम्ही जे आहे ते दुसऱ्याला द्यावं. पण अनुवादांनी या ठिकाणी जे आहे ते एक चांगला पॉइंट नमूद केलेला आहे. त्यांनी पॉइंट हा नमूद केलेला आहे की कुणाला दान म्हणून देऊ नका. का तर म्हणजे कुणाला दान म्हणून दिलं म्हणजे मग आपल्याला मनामध्ये असा अहंकार उत्पन्न होतो की हा कनिष्ठ आहे मी वरिष्ठ आहे, कारण दान दिलं मी म्हणून. तर त्या ठिकाणी असं त्यांनी नमूद केलंय की नाही, तुम्ही सेवाभाव म्हणून द्या. सेवा म्हटलं म्हणजे काय होतं की सेवा म्हटलं म्हणजे मग तो तो प्रकार जातो की बाबा मी सेवा म्हटलं म्हणजे जे आहे ते भगवंताची सेवा म्हणा किंवा निष्काम सेवा म्हणा, अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी जास्त येतो. अहंकाराला पोषक तो विचार नसतो, हे निश्चितच त्या ठिकाणी आहे. म्हणून सेवा में श्रेष्ठ भाव होता आहे. आणि दान म्हटल्यानंतर त्या ठिकाणी कनिष्ठ भाव येऊ नये, आमचा अहंकार वरती जाऊ नये. मी कोणाचं भलं केलंय, मी याला शिकवलं आहे, याची शिक्षण मी केलेलं आहे, अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी जो आहे तो न येऊ. आमच्या अहंकाराला जो आहे तो अहंकार पोचला न जावो, म्हणून जे आहे त्यांनी इथे सांगितलेलं आहे की तुम्ही जे आहे ते देयम दीन जनायचे वित्तम, सेवा आम्हाला करायची आहे, ती सेवाच्या हिशोबाने तुम्ही करा, असं त्यांना सांगायचं आहे. तर सुखद क्रियते रामा भोग हा, पश्चादंत शरीरे रोग हा, यद्यपि लोके मरणम शरणम तदपि न मुंचती पापाचरणम. आता काय की सुखद क्रियते रामा भोग हा, सुखाच्या प्राप्तीकरता आम्ही जन्मभर भोग भोगले. आता सुखद क्रियते रामा, क्रिया केली सुखाकरता, रामा भोग हा, भोग घेतले आम्ही. मग त्या भोगाने काय झालं तर म्हणे भोग से रोग आहे, पश्चादंत शरीरे रोग हा, त्या भोगांमुळे जे आहे ते रोग आले. आता काय की हे जे रोग आलेले आहे, यद्यपि लोके मरणम शरणम, म्हणजे आमचं जीवन कशा प्रकारचं आहे तर आमचं जीवन सर्वांचं सारखं आहे. सर्वांचं सारखं आहे जीवन म्हणजे काय, बालकपण होतं, पहिले बाल्यपण होतं, बाल्यपणानंतर जे आहे ते तरुणपण आलं, तरुणपणानंतर जे आहे ते वृद्धपण आलं. आता ह्याच्यामध्ये आमचा काय रोल आहे? आमचं शरीर जर वाढतं आहे, आमचं आयुष्य जर वाढतं आहे, त्याच्यामध्ये आमचा काही रोल आहे का? म्हणजे एखादं जर आम्हाला उपासना करायची त्याच्यामध्ये आम्हाला काही मेहनत करायची, किंवा एखाद्याला डॉक्टर बनायचं, त्याला इंजिनियर बनायचं, त्याला काहीतरी मेहनत करायची, पण ह्याच्यामध्ये आमचं शरीर वाढण्यामध्ये, आयुष्य वाढण्यामध्ये कशा प्रकारचं आमचं या ठिकाणी रोल आहे? तर म्हणे नाही, म्हणे तिथं रोल नाहीये. यद्यपि लोके मरणम शरणम, म्हणजे सर्वांना मृत्यूला जायचं आहे, पण मनुष्य जो आहे तो भोग घेतो, वृद्धावस्थेमध्ये रोग होतो, त्याच्यानंतर तो मृत्यू लोकाला शरण जातो किंवा मृत्यू होतो त्याचा, असं म्हणायला हरकत नाही. आणि मग काय की तदपिन मुंजती पापाचरण, म्हणजे आता माहिती आहे की बा हाय आम्हाला मृत्यू येणार आहे, हे काही माहिती आहे, असं नाही की नाही माहिती म्हणून. पण हे की आम्ही आमचं पापाचरण जे आहे ते सोडत नाही. म्हणजे त्या ठिकाणी जे आहे ते
तदपिन मुंजती पापाचरण. म्हणजे 2500 वर्षापूर्वी शंकराचार्यांनी हे लिहिलेलं आहे. त्यावेळेसचा समाज कसा होता असा सुद्धा आम्ही विचार करू शकतो की मनुष्य स्वभाव जो आहे तो त्या काळापासून, महाभारताच्या काळापासून, आचार्यांच्या काळापासून आणि आजच्या काळाला सुद्धा जो आहे डिग्रीमध्ये फरक पडला असेल, पण आहे बेसिक स्वभाव तशा प्रकारचा आहे की आम्ही पापाचरण जे आहे ते काय करतात म्हणजे पापाचरण जे आहे ते करतच राहतात असं त्यांना म्हणायचं आहे. की सर्व सुखाच्या प्राप्तीचं काय आहे तर म्हणजे शरीरच साधन आहे असं सर्वांचा समज आहे की शरीर आहे ना, अरे शरीर दिलंच यासाठी की तुम्ही जे आहे ते भोग घ्या, त्याला काहीतरी सुख द्या, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी जो आहे तो आम्ही करतो आणि शरीराच्या सह्याने विषय सुख भोगतो. मग अशी सर्वांची आमची जी कल्पना आहे तर त्यावेळेस संतांनी काय सांगितलं, सत्संग कशा करताय म्हणजे सत्संग याच्या करता आहे की म्हणे जैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामू विषयावरी. म्हणजे जे आहे ते ते म्हणतात की मी स्वतःच हा आनंद स्वरूप तुमच्या सर्वांमध्ये आहे, हा प्रगट व्हायचा आहे, फक्त तो छिपू नये, तो आम्हाला माहित नाहीये म्हणून आम्ही बाहेर सुख शोधतो आहोत, शरीराच्या माध्यमाने सुख शोधतो आहोत. असं ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात आहे की वास्तविक सुखरूप राम प्रत्येकाच्या हृदयात असतो. कठोपनिषदामध्ये तेच लिहिलेलं आहे. आणि आम्ही भ्रांत जीव विषयास करता बाहेर धावतो इकडे तिकडे आणि शरीरावर सुखासाठी अवलंबून राहतो. शरीर जर आमचं रोगी झालं तर आम्ही त्यावेळेस दुःखामध्ये असतो, वृद्ध झालं तर दुःखामध्ये असतो आम्ही त्या ठिकाणी. इंद्रिय आमची गेली तर आम्ही दुःख होतं आम्हाला या ठिकाणी. तर ही जी इंद्रिय आम्हाला साथ देत नाही एक वेळ झाल्यावर, तर हे जे आहेत ही अवस्था अत्यंत उद्वेगजनक असते. आयुष्यभर जर आम्ही संगीत साधना केली असेल आणि कान जर बंद झाले तर त्याचा त्रास होईल. किंवा आणखीनही काही अशा प्रकारचं आहे की एक एक इंद्रिय गेलं म्हणजे आम्हाला जो त्रास होतो. एखाद्याला समजा जे आहे ते कोणी डॉक्टर असेल आणि त्याचे कान गेले, डोळे गेले, त्याला त्रास होणार, तो पुढे काही काम करू शकणार नाही. तर हे सगळं दुःखदायक होतं, तगमग होते, तडफड होते असं लिहिलंय डॉक्टर काकांनी या ठिकाणी. पण ज्यांनी आत्मसुखाचा अनुभव घेतला असेल, जो नित्यप्राप्त त्यांनी जे प्राप्त केलेला असेल, जो अतिशय निर्विशेष असेल त्या ठिकाणी, जो निर्विषय असेल, जो निरावलंब असेल, त्यांनी तर जीवन तशा प्रकारचा अनुभव घेतलेला असेल तर कसं होईल, त्यामुळे त्याचं जीवन जे आहे ते सुखरूप होईल. म्हणजे रविदीप हिरा दावेती देखणे अदृश्य दर्शने संतांची या, असं तुकाराम महाराजांचं वचन त्याने ठेवलंय. आणि रामदासांनी जसं म्हटलं की मरणाचे स्मरण असावे, ते नेहमी स्मरण ठेवावं आणि आपल्याला वास्तवाला समोर जाण्याची पूर्वतयारी पहिल्यापासून करून ठेवावी. वास्तवाचं भान ठेवणं आवश्यक आहे असं या ठिकाणी डॉक्टर काकांनी सुद्धा सूचना केलेली आहे. पापाचरणाने काय होतं म्हणजे चित्त अशुद्ध होतं, तर पापचरणाचा प्रश्न होतात नाही. दासबोध अभ्यास वर्गात एकदा आल्यानंतर दासबोधाचा तुम्ही जर निरंतर अभ्यास करता आहात, दासबोध म्हणजे संत वाङ्मयाचा तुम्ही अभ्यास करता आहात आणि सज्जन संगती तुम्ही करता आहात, त्या ठिकाणी पापाचरण जे आहे ते त्या ठिकाणी दोन्ही हे असणं हे शोभत नाही. हे आमच्या गुरुला जे आहे ते एक प्रकारे बट्टा लावणं आहे असंही मी इथपर्यंत म्हणेन या ठिकाणी. अत्यंत आवश्यक आहे की तदपिन मुंचती पापाचरण, हे त्या ठिकाणी जे आहे अत्यंत लक्षात ठेवायला हवं की असं नको असायला हवं की वर्षानुवर्ष उपासना केली, लंबा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर पथिक की छाया नाही फल लागे अति दूर. म्हणजे कोरच्या कोरच राहिलो, आम्हाला त्याचा आंघोळ झालीच नाही त्या सत्संगाची, अशा प्रकारे व्हायला नको. आम्हाला जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे की जसं पापाचरण त्या ठिकाणी नको. नंतर पुनरपी रजनी पुनरपी दिवस पुनरपी पक्ष पुनरपी मासा पुनरपी यनम पुनरपी वर्षम तदपि न मुंचित त्याशा वर्ष. आता काय की या ठिकाणी म्हणजे त्यांनी काळाची कल्पना सांगितलेली आहे. दिवस येतात, रात्र येतात, पंधरवाडा येतो, मास येतो, वर्ष येतं, परत परत येतं, परत परत जातं. हे सर्व जे आहे ते आम्हाला दिसतंय ते. तदपिन मुंजत आशा मर्शम. पण ही आशा जी आहे आणि दुसऱ्याचं सुख पाहून होणारं दुःख, म्हणजे हे दोन जात नाही असं त्यांनी या ठिकाणी आचार्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे काळाचा महिमा सांगितलेला आहे. काळ कसा आहे तर म्हणजे काळ काल्पनिक आहे. डॉक्टर काकांनी लिहिलं इथे काळ कसा आहे काल्पनिक आहे, तो कसा आहे सापेक्ष आहे. सापेक्ष म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी आहे आधार, त्याला मिळून जो आहे तो तो हे आहे काय म्हणते काळ आहे. जसं आता दिवसा दिवसा आपला की दिवस म्हटलं तर दिवस म्हटलं म्हणजे दिवसा यायचं की रात्री यायचं, त्याचा अर्थ काय झाला की काळाला काहीतरी त्या ठिकाणी सापेक्षता आहे. आणि किती काळ गेला हे माहिती जे आपल्याला त्यांनी समजतं, सापेक्षता आहे म्हणून ते समजतं. आणि मग हे सर्व कशा करता काळाचं कशा करता लिहिलंय त्यांनी या ठिकाणी. एक तर त्यांनी लिहिलंय की हा काळ
काळाबद्दलची आठवण दिली आहे. कशाकरता दिली आठवण? काळाची आठवण यासाठी दिली की आयुष्याचा एक क्षण न मिळे देता कोटी सुवर्ण. एक क्षण आयुष्याचा जर आमचा गेला तर आम्ही कितीही पैसा मोजला तरी तो आयुष्याचा क्षण वापस येणार नाही, असं संत या ठिकाणी सांगतात. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे आयुष्यच आम्हाला मिळालेलं आहे. आणि आम्ही काय करायला हवं तर म्हणजे सच्चिदानंदाचा अनुभव घ्यायला हवा. प्रभू प्रगट आमच्यामध्ये आहेच, तो प्रगट व्हायला हवा आमच्यामध्ये आणि आम्ही सुखरूप व्हायला हवं. एवढंच एक उद्देश या ठिकाणी जे आहे ते हा विचार त्या ठिकाणी असायला हवा असं आहे. म्हणजे दुसरं त्यांनी लिहिलं तदपिनं मुंचित आशा वर्षम, म्हणजे आशा अमर आहे, आशा कधी जात नाही, आशा नेहमी राहते. आशा जी आहे ती आम्हाला जन्म मरणाच्या चक्रात अडकवते, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. पण त्या आशाला पूर्ण करून किती आम्हाला जे आहे ते सुख मिळतं, प्रारब्धाने जे मिळायचं असतं तेच मिळतं, त्याशिवाय आणखीन काही मिळत नाही. म्हणजे ईश्वर सुद्धा कसा आहे तो म्हणजे ईश्वर न्यायी आहे. मग दुसऱ्याला जर सुख झालं तर त्याला त्याच्या कर्मामुळे मिळालं हा विचार करायला हवा. ईश्वर न्यायी आहे हा विचार करायला हवा त्या ठिकाणी. मग असं जर आम्ही नीट विचार केला, सतसत विवेक बुद्धी त्या ठिकाणी ठेवली तर म्हणे मग आम्हाला दुःख कशाला होईल? आम्हाला दुःख होत असेल त्याचा अर्थ हा झाला की म्हणे ईश्वराच्या न्यायबुद्धीवर आमचा विश्वास नाही. असे कान खोललेले डॉक्टर काकांनी ह्या ह्याच्यामध्ये 29व्या श्लोकामध्ये याचं विवेचन करताना. तर हे सर्व पाहून म्हणजे जे आहे आपल्याला कसं साधारण मनुष्याचं जीवन कसं असतं ते तसं आहे की नाही आपल्याला कळतं त्या ठिकाणी. आपल्याला लागलीच जे आहे ते आम्ही आपली कबुली देतो स्वतःची स्वतःला की हो बाय अशा प्रकारचं आमच्या मनामध्ये आहे आणि हे सर्व पापाचरणच आहे एक प्रकारे. आणि तदपिन मुंजती पापाचरणम, हे जायलाच हवं. का ते दष्टा दश देशे चिंता वातुल तव की नास्ती नियंता यस्त्वाम हस्ते सदृढ निबद्धम बोधयती प्रभवादी विरुद्धम. आता याच्यामध्ये त्यांनी अशा प्रकारे सांगितलंय की अष्टादेशे चिंता म्हणजे 18 देशाची चिंता तू कशाला वाहतो, म्हणजे इकडे तिकडे कशाला जातो असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. कशाला फिरतो इकडे भटकतो असा शब्द प्रयोग केलेला आहे त्यांनी. आणि चिंता करत राहतो तू. आणि वातुल तवकी नास्ती नियंता. आता म्हणजे जसं वारा इकडे तिकडे जातो तसं तू इकडे तिकडे जे आहे ते वाऱ्याप्रमाणे भटकतो की काय अशा प्रकारचं. आणि नास्ती नियंता म्हणजे हे सर्व करताना तुला असं वाटतं की मी हे करतो मी ते करतो मी असं करतो जातो येतो आता मी सेट करतोय मामला, म्हणजे नास्ती नियंता, तू आहे का नियंता त्याचा, असं त्यांनी तिथे आठवण दिलेली आहे. की म्हणजे जे आहे ते 18 दिवसाची चिंता का करतोस? अरे भटकणाऱ्या माणसा तुझ्यावर काही बंधन मर्यादा आहे की नाही? तुला शहाणपणाचं सांगणारा कोणी 4 गोष्टी सांगणारा आहे की नाही? तर तू चिंता करू नको, इकडे तिकडे जाऊ नको, भटकू नको. काय कर तर म्हणे बोधयती प्रभवादी विरुद्धम, म्हणजे जे संत लोक आहे त्यांचा तू संगती कर. आणि त्यांनी जर तू संगती केली तर काय होईल की तुझ्या खऱ्या हिताच्या विरुद्ध ते कोणतंही काम करणार नाही. तुला जन्म मरणाच्या चक्रातून ते बाहेर काढतील, असं ते संत सर्व काम करतील. तर तू काय कर तर म्हणजे तुझे आहे ते बोधयती प्रभवादी विरुद्ध, गुरु आणि संत त्यांच्याकडनं संगत करून त्यांचा तू बोध घे. जसं वाळलेली पाने असतात आणि वाळलेली पानं जी आहे वाऱ्यावर उडत जातात, तर त्याप्रमाणे सामान्य माणूस प्रारब्धाप्रमाणे जीवन जगत असतो. जीवनाचा अर्थ समजावून सांगणारा कोणीच नाही अशी त्याची कल्पना असते. किंबहुना जीवनामध्ये काही अर्थ असावा असं त्याच्या मनातही येत नाही. आता मला विचार करायचा म्हणजे फिलॉसॉफिकल हे आहे. म्हणून आचार्य या ठिकाणी सांगतात की अरे नेहमीच महात्म्य आहे, नेहमीच संत महात्म्य आहे. आज डॉक्टर काका आपल्याला आहे या ठिकाणी, तसेच संत महात्म्य प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी आहे. तुम्हाला त्या ठिकाणी तशी दृष्टी हवी, त्याप्रमाणे त्यांची संगत करायला हवी. असे महात्मे सतत उपलब्ध असतात असं ज्ञानदेवाने सुद्धा मागणीचे स्वरूप दिलेलं आहे. पण त्यांचा म्हणायचा मतलब हाच आहे की ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटत या भूता. तुकाराम महाराज म्हणतात की मी याच कामासाठी आलेलो आहो, भूर्ती हे जण न देखवे डोळा. तर असे बोध करणारे संत जन आमच्याकडे आहे. आम्हाला काय करायचं म्हणे, आम्हाला जे आहे ते मुख्य काय करायचं तर म्हणे सत्संग करायचा. अर्थमनर्थम भावय नित्यम नास्ति तद सुकलेश सत्यम पुत्रादपि धन भाजाम भीती सर्वत प्रेषा भीता. अर्थम अनर्थम, अर्थ अनर्थम म्हणजे काय, आता मी पैसा कमवतो, पैसा कमवल्यानंतर त्याला सांभाळतो, मग सांभाळल्यानंतर जे आहे त्याला काही खर्च करतो, मग त्याच्याकरता सर्व तरतूद करतो त्या पैसा वाचवण्याकरता, इन्कम टॅक्स कसा वाचवायचा किंवा कोणत्या ठिकाणी आम्ही कसा पैसा वाचवायचा, हे सर्व सतत विचार जे आहे संपत्तीविषयी आमच्या मनामध्ये चालत राहतात.
मग या संपत्तीत असलेला अर्थाचा आणि अनर्थाचा दोन्ही दिलाय त्या ठिकाणी. म्हणजे याचा विचार करता करता काय होतं, म्हणजे खरोखर सुख आम्हाला मिळतं का, तर म्हणजे खरोखर सुखाचा तिथे लेशही नाही. म्हणजे धर्मानाला प्रत्यक्ष पोटच्या मुलापासून सुद्धा भय असतो. आता आपल्या सर्वांना सर्व गोष्टी माहिती आहे आणि ही सर्वसामान्य रीतही आहे. आता याच्यामध्ये म्हणजे किती अर्थ आहे संपत्तीमध्ये, संपत्तीमध्ये काय प्राप्तव्य आहे, संपत्तीत जे आहे ते कोणत्या प्रकारचे दोष आहे, डॉक्टरांकडे त्याची यादी दिलेली आहे की संचयाची प्रवृत्ती होते, नेहमी अतृप्ती असते, चोराची आम्हाला भीती वाटते, राजा आम्हाला टॅक्स करता पकडेल काय असं वाटतं, दान मागण्याचा भय असतो की दान मागेल तुमच्याकडे पैसा आहे म्हणून, पापाचरणाला अनुकूलता असल्याने त्याची प्रवृत्ती होते किंवा पैसा आहे चला हे पापाचरण करून घ्या. प्रत्येक समस्येची आम्हाला असं वाटतं की पैसा आहे आमच्याकडे आम्ही करून घेऊ, त्याला 2 पैसे दिले की माझं काम करून देईल तो. भोगाची अनुकूलता असल्यामुळे आत्मसुखाकडे दुर्लक्ष होतं, मग भगवंताचं भजन होत नाही त्याच्यामुळे. मग भगवंताचा अविश्वास, कारण की मला पैशाचा अविश्वास झाला, मग इकडचा तिकडचा आम्ही डिपेंड राहत नाही, त्याचा अविश्वास होतो असंच ना म्हणायचं. असुरक्षितता, पैसा असेल तर असुरक्षितता असेल, काही मला जर झालं तर माझा पैसा कुठे जाईल म्हणून, मला मिळेल की गव्हर्नमेंट घेऊन जाईल. गर्विष्ठपणा, अहंकार होतो त्या ठिकाणी मला असल्यावर. ग्रह कल, त्याच्यामुळे जे आहे ते 4 मुलं तुम्हाला असतील तर त्यांच्या आपसामध्ये झगडे त्या ठिकाणी होऊ शकतात. तर संपत्तीचा मत आहे याचा अर्थ काय झाला, याच्यातनं आम्हाला काय उपदेश काय मिळाला, आता प्रश्न हा होतो या ठिकाणी. की म्हणजे त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की हे तुम्ही लक्षात घ्या, संपत्ती कमवू नका असं त्यांनी नाही सांगितलं या ठिकाणी. संपत्तीचा अर्थ काय आणि अनर्थ काय हे याचा विवेक करायला हवा. अर्थापुरतं आम्ही त्याला तिकडे पाहायला हवं, त्याचा अनर्थ होऊ नये हा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. आणि संपत्तीचा जो आहे तो डोलारा जो आहे तो आमच्या साधनेमध्ये येऊ न हाही त्या ठिकाणी उद्देश आहे, की साधनेच्या आड नाही. प्राणायामम प्रत्याहारम नित्यानित्य विवेक विचारम जाप्य समेध समाधी विचारम पूर्ववधानम महावधानम. आता हे महत्वाचा आहे श्लोक, हा थोडा आपल्याला डिटेलमध्ये पाहूयाला आपण. प्राणायाम, आता प्राणायाम हे सर्वांना माहिती आहे. आपल्या देहाचा आणि मनाचा संबंध कशामुळे, प्राणामुळे. कारण देह जेव्हा जातो, आपण म्हणतो ना प्राण गेले याचा अर्थ काय झाला की देह वेगळा झाला आणि सूक्ष्म देह वेगळा झाला, देह वेगळा झाला आणि मन वेगळं झालं. म्हणजे प्राण जोपर्यंत आहे तोपर्यंत देह आणि मन या देहामध्ये चिपकून आहे. आणि प्राण जेव्हा जातील तेव्हा देह इथेच राहील आणि मन बाहेर निघून जाईल. आणि तो परत पुनरपी जननम पुनरपी मरणम त्याच्यामध्ये जो आहे तो सूक्ष्म देह ज्याला आपण म्हणतो ते जात राहील. तर आम्ही त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की प्राणायाम प्रत्याहार, प्राणायाम कशाकरता करायचा, तर त्यांनी सांगितलं की आम्ही रोजचं जे अन्न घेतो, जे काही आम्ही घेतो ते अन्न आमचं शरीराचं पोषण करतं, ते आमचा इंद्रियांना शक्ती देतं. ते अन्न जे आहे ते टॉक्सिक गॅस म्हणून बाहेर पण जातं, स्टूल युरिन मध्येही जातं, टॉक्सिक जे काही आहे पदार्थ ते, आणि टॉक्सिक गॅस म्हणूनही बाहेर निघतो. तर ते प्राणायामाने काय होईल, प्राणायाम जर तुम्ही केला तर हे जे आहे ते आणखीन त्याला फेवरेबल होईल. तुम्ही समजा प्राणायाम केला अशा प्रकारे, हे केला भ्रामरी प्राणायाम ज्याला म्हणतात, की पुष्कळ वेळ जे आहे तुम्ही श्वास बाहेर काढला, तर श्वास बाहेर काढताना त्याच्याबरोबर टॉक्सिक गॅस सुद्धा बाहेर गेले. एक उदाहरण हे आहे. प्राणायामाचं दुसरं काय आहे, तुम्ही प्राणायाम केल्यानंतर तुम्ही हळूहळू जेव्हा तुम्ही लंबा श्वास बाहेर काढता किंवा आतमध्ये लंबा श्वास घेता, पण त्याचे रेस्पिरेटरी रेट तुमचा कमी होतो. रेस्पिरेशनचं आणि मनाशी संबंध असल्यामुळे जेव्हा रेस्पिरेटरी रेट कमी होतो, पहिले 15-16 असेल, मग 14-12 होतो, मग 7-8 होतो, 6 होतो, 4 होतो, अशा प्रकार झालं तर काय, की मनाचा आणि प्राणायाम श्वासाचा संबंध असल्यामुळे तुमचं मन जे आहे त्याचा विक्षेप जो आहे तो कमी होतो. म्हणून प्राणायामाचा जो उद्देश त्यांनी सांगितला या ठिकाणी, की आमचा श्वासाचा रेट कमी झाला की मनाची चंचलता कमी होते. साधू लोक तर असे सुद्धा पाहिलेलं आहे की जेव्हा त्यांना मृत्यूचा वेळ येतो, आपण ऐकलेलं आहे सर्व, की ते प्राणायाम करून बसतात. मग त्यावेळेस जो आहे तो त्यांचा श्वास जो आहे रोखलेला असतो, मग त्यांचा मृत्यू होत नाही. मग मृत्यूची वेळ त्यांची टळते असं म्हणूया. किंवा श्वासाचा जर प्राणायाम केला आणि श्वास जर जे कमी झाला तर मग त्यांचं काय आयुष्य त्या ठिकाणी वाढतं. अशाही प्रकारचं आपण नमूद केलेलं पाहिलं आहे शास्त्रामध्ये. प्राणायामाचं दुसरं हेही आहे की आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की प्राणायाम केल्यानंतर मनाचा कंट्रोल हा होतो, ह्यात काही वाद नाही. तरी पण मनशुद्धता जी आहे ती असायला हवी. मनाची शुद्धता असेल
तरच पुढे जो आहे तुमचं, कारण काय होईल की प्राणायामापुरता जो आहे ते मन तेवढं शांत राहील, सस्पेंडेड राहील असं म्हणूया आपण एक प्रकारे विचार. पण प्राणायाम गेल्यानंतर परत ते मनामध्ये तसं काहूर उठेल. म्हणून विचार हा महत्वाचा सुद्धा आहे त्या ठिकाणी. प्राणायाम आणि प्रत्याहार, आहार, आहारामध्ये सुद्धा जे आहे तुमचा आहार कशा प्रकारचा हवा. आहारामध्ये जे आहे ते म्हणजे रसना आणि जिभेला काय असतं, रसना आहे आणि बोलायचंय जिभेला. ते ह्या ठिकाणी सुद्धा आम्हाला जे आहे ते प्रत्याहार हवा, म्हणजे कंट्रोल हवा ठिकाण. त्या ठिकाणी आमच्या जिभेवर कंट्रोल हवा. बेसरांनी असं लिहिलंय की जिभेला ज्याचा जिभेचा कंट्रोल ज्याचा झालेला आहे त्यांनी अर्ध परमार्थ जिंकला. अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी. म्हणजे बोलताना आम्ही मितभाषी असावं, अनावश्यक आम्ही बोलू नये असं त्यांना सांगायचं आहे. आणि अनावश्यक रचनेला सुद्धा तेवढंच आवश्यकता ठेवावी, जेवढी आवश्यकता आहे तेवढंच करावं, पुढे जे आहे ते जाऊ नये असं त्यांना म्हणायचं. म्हणजे प्रत्याहारम, खरं म्हणजे प्रत्याहारमचा अर्थ हा सुद्धा आहे की प्रत्येक इंद्रियाचा जो आहार आहे, प्रत्येक इंद्रियाचा आहार वेगवेगळा आहे. एक जिभेचं उदाहरण सांगितलं, त्या ठिकाणी आहार जो आहे तो सुद्धा कमी असायला हवा, त्याच्यावर नियंत्रण असायला हवं, हे त्यांना सांगायचं आहे. प्रत्याहार, नित्य अनित्य विवेक विचार. म्हणजे आता काय की नित्य काय आणि अनित्य काय. म्हणजे आम्ही पहिले जे आहे ते काय होतो, म्हणजे मी लहान मूल होतो, मग मी जवान तरुण झालो, मग मी आता वृद्ध झालो, पण मी तोच आहे, तो बदललेला नाहीये. शरीर बदललेलं आहे. हा नित्य अनित्य विवेक जो आहे त्या ठिकाणी आहे का? करणारा कोण आहे? मी करणारा आहे का? परिवर्तन कशामध्ये होत आहे? अपरिवर्तनशील काय आहे या ठिकाणी? याचं काही आम्हाला चिंतन आहे का? आम्ही भूतकाळाबद्दल गोष्टी करतो, भविष्यकाळाबद्दल गोष्टी करतो, हे कशाबद्दलचं जे आहे म्हणजे शरीराचा भूतकाळ, शरीराचा भविष्यकाळ आहे का? म्हणजे आमचा जर देहाला जर आम्ही कमी पकडलं, तर मग आमचा हा विचार जो आहे तो कमी होईल. कशाचा? भविष्याचा आणि पास्ट लाईफचा. तर नित्यानित्य विवेक विचार, काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे याचा विचार खूप जे आहे ते डिटेलमध्ये करायला हवा. आणि जाप्य समेत समाधी विधानम. जाप्य समेत म्हणजे जप करण्याचं तात्पर्य काय आहे आमचं? जाप्य समेत. आता आम्ही जेव्हा जप करतो तेव्हा पुष्कळसे विचार आमच्यामध्ये असतात. आम्ही तसंच विचार, समजा आम्ही जप नाही केला, नाम जप नाही केला, तर आमच्या वृत्ती असतात, विचार असतात बरेचसे. आम्ही नाम घ्यायला सुरुवात केली तर काय होईल, तर म्हणजे जे आहे ते त्यावेळेस आमचं नाम चालत राहील, मग इकडचे विचार जे आहे ते कमी होतील. म्हणजे नाम घेतल्याने काय होईल, नाम घेतल्याने कमीत कमी इतर विचार कमी होतील. आणि दुसरं काय होईल की विचारांचा प्रवाह कमी होईल. एक आणखीन त्याच्यामध्ये थोडस सूक्ष्मता आहे की नुसतंच विचार येणं आणि एक विचाराचा प्रवाह म्हणजे असं की एक विचारातनं दुसरे विचार, एखाद्याशी समजा झगडा झाला आपला, मग आपण विचार करत जातो की अरे त्यांनी मला असं म्हटलं, मी त्याला असं म्हणायला हवं होतं, मग आता मी त्याला भेटेन तर मी असं म्हणेन. मग एकात एक विचार जे निघतात त्याला विचाराचा प्रवाह म्हणतात. म्हणजे एक विचार दुसऱ्या विचारातून उत्पन्न होतो. मग हा जो विचाराचा प्रवाह जो आहे, हा विचाराचा प्रवाह त्या ठिकाणी जाप्य समेत जप जर आम्ही केला, भगवंताचा जप केला, तर तो कमी होईल. का कमी होईल? यासाठी कमी होईल की जो आम्ही विचार करतो तो विषयाचा विचार करतो. आणि भगवंत कसा आहे? निर्विषय आहे. मग तो भगवंताचा निर्विषय जर असेल तर भगवंताचाच आम्ही विचार केला आणि जप केला, मग तिकडनं आणखीन विचार कसा येईल? रामाचा जर आम्ही जप केला, कृष्णाचा आम्ही जप केला, गुरुचा आम्ही जप केला, तर दुसरा विचार कसा येईल? कारण ते निर्विशेष आहे. भगवंत निर्विशेष आहे. त्या ठिकाणी दुसरा विचार यायला नको मग. तर म्हणून जाप्य समेत समाधी विधानम, ही जी समाधी आहे ही योगाची समाधी नाहीये, ही विचाराची समाधी आहे. नामजपाने जे आहे ते फक्त नामजपाबद्दलच तुम्ही हे केलं, विचार केला आणि इतर विचार त्या ठिकाणी येऊ नाही दिला, तर मग ती जी समाधी सारखी असते, सहज समाधी ज्याला आपण म्हणतो, की नामामध्ये तुमचं लक्ष लागलेलं आहे, देहभान विसरलेलं आहे, अशी समाधी विधानम यांनी सांगितलंय. आणि पूर्ववधानम महालवधानम, म्हणजे सर्व चित्त जे आहे ते कशावर आहे? तुमच्या त्या अभ्यास जो तुमचा आहे तो नामावरचा आहे, चित्ताचा, आणि त्यावर सर्व लक्ष केंद्रित केलं. गुरुचरणांबुज निर्भर भक्त संसारादी चिदार्दव मुक्त सेंद्रिय मानस नियमा देवम द्रक्षसी निज हृदयस्थम देवम. म्हणजे विचाराचं हे फार महत्व आहे. हरी अनंत कथा अनंत. मग हरी पूर्ण आहे. अपूर्ण विचार केला तुम्ही तर विचार येतील, पण पूर्णाचा जर विचार केला तर इतर विचार येणार नाही. अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी एक हे दिलेलं आहे. आणि नाम जप करताना हळूहळू नाम जप करायचा. नामजपामध्ये तुम्ही डिस्टन्स वाढवा, म्हणजे काय होईल की तेवढंच तुमचं जे आहे ते
नामजपाचा जो आहे ते शांतता राहील. आणि नामजप कसं करावं तर म्हणजे नामजप जसं चॉकलेट खातात तसं तसं रसना घेऊन चॉकलेट जसा आनंद घेतो तसं नामजप करावं. अशा प्रकारचं एक उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि गुरुचरणा मुझे निर्बल भक्त. आता काय की गुरु महाराज के चरणों में, आता गुरुचा अर्थ काय झाला? गुरुचा अर्थ आहे की हे जे गुरु तत्व आहे जे आम्हाला शिकायचं आहे, आम्हाला स्वतःला जे आम्हाला आतमध्ये शिकण्याची हे आहे आणि आम्हाला असं शिकावंसं वाटतं, शिकायची क्षमता आमच्यामध्ये आहे. खरं म्हणजे कोणी कोणाला शिकवू शकत नाही. आपल्याला जे आहे ते शेवटी पकडायचं आहे. हे सुद्धा आहे. म्हणजे गुरुकृपा आहे, शास्त्र कृपा आहे, भगवत कृपा आहे. प्रार्थना करून ती कृपेची आम्ही हे करावी. आमचे प्रयत्न आणि ती कृपा हे दोन्ही झाल्यानंतर, साध्य झाल्यानंतर आम्हाला जो त्या ठिकाणी जो आहे काय होईल त्यामुळे आमचा परमात्म्याचा अनुभव आम्हाला येईल. पण तरी पण म्हणजे आम्ही जे काही जीवनामध्ये प्रत्येक अनुभव आमचा जो आहे त्याच्यापासून काय शिकायला हवं हा सुद्धा अर्थ त्या ठिकाणी आहे की गुरुचरणा मुझ निर्बल भक्त संसारात चिरात व मुक्ता. म्हणजे दत्तात्रयाचं एक उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी की दत्तात्रय जे आहे त्यांचे 24 गुरु होते आणि यदुराजाने त्यांना विचारलं की तुम्ही एवढे खुश का आहात? तुमचा कोण गुरु आहे? तर दत्तात्रयाने असं उत्तर दिलं, माझे 2 दर्जन गुरु आहे. पण त्यांनी दत्तात्रयाने भागवतामध्ये असं नाही म्हटलंय की मी कोणत्या गुरुकडनं काय शिकलो, असं नाही म्हटलंय. कोणत्या गुरुनी मला काय शिकवलं हे नाही म्हटलंय त्यांनी. त्यांनी हे म्हटलंय त्या ठिकाणी की मी काय शिकलो त्या गुरुकडनं. पृथ्वी समजा आहे, आकाश समजा गुरु आहे, तर आकाशकडनं मी काय शिकलो की मी जे आहे ते आकाश जसा प्रभावित होत नाही ढगांमुळे किंवा आकाश कसं आहे कोणाचाही तिरस्कार करत नाही. त्यामुळे मी आकाशाकडनं हे शिकलो. पृथ्वीकडनं काय शिकलो? त्यामुळे पृथ्वीकडनं जे आहे ते सहिष्णुता शिकलो. तर आम्ही आमच्या अनुभवाने शिकावं. आणि सेंद्रिय मानस नियमा देव म्हणजे जे आहे ते संसारातनं इंद्रिय मन बुद्धीवर नियंत्रण ठेवून बाहेर निघायला हवं. आणि लिव्हिंग एट 0 लेवल, नो कंप्लेंट. म्हणजे काय की गुरुच्या चरण कमलावर पूर्ण श्रद्धा ठेवून तू लवकरात लवकर संसार सागरातून मुक्त हो. आणि गुरुच्या आदेशाप्रमाणे साधनेचा नियम केला तर त्या नियमामुळे इंद्रिय मनाचा काय होईल तर म्हणजे कंट्रोल होईल त्या ठिकाणी. आणि तू आत्मानुभव स्वतःमध्येच घेशील. अशा प्रकारचं त्यांनी डॉक्टर काकांनी या ठिकाणी लिहिलं आहे. आम्ही जे आहे त्याला या ठिकाणी थांबतो. आमचं हे झालेलं आहे पूर्ण भजगोविंदम. पुष्कळशे नवीन नवीन आणि चांगले उपदेश आम्हाला या ठिकाणी मिळालेले आहे ते आम्ही त्याला हे करावं, ग्रहण करावं त्याचं आणि जास्तीत जास्त त्याचं चिंतन करून आपल्या जीवनामध्ये त्याला आणून आम्ही कृतार्थ व्हावं. आपण परमेश्वराला हीच प्रार्थना करूया की आम्हाला आणखीन सद्बुद्धी देवो. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आता आपण आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावा न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्यु
मृत्युशङ्का न मे जातिभेदा पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णा पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति 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 हरि ओम